विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण या तासाच्या निमित्तानं OCM या विषयातील प्रकरण क्रमांक 4 मधील विम्याच्या प्रकारामध्ये अग्निविमा हा विम्याचा शेवटचा प्रकार या ठिकाणी पाहणार आहोत. अग्निविमा हा एक करार आहे. अग्निविमा हा एक करार आहे ज्यामध्ये विमाधारकाला विमा हमीदारानं आगीमुळे होणाऱ्या मालमत्तेच्या नुकसानीविरुद्ध नुकसान भरपाईची हमी दिली आहे किंवा दिली जाते. समजून घेऊ आपण थोडंसं. विमाधारक जो विमा उतरवतो तो विमा हमीदार ज्याच्याकडं विमा उतरवला जातो ती संस्था किंवा ती कंपनी. या ठिकाणी संरक्षण कोण कोणाला देतं तर विमाधारकास विमा हमीदार त्याच्या जर मालमत्तेचं आगीमुळे नुकसान झालं तर नुकसान भरपाईची काय देतंय हमी देतंय की नुकसान भरपाई आम्ही तुम्हाला देऊ. अशी कोणतीही मालमत्ता तुमची कोणतीही मालमत्ता असो त्या मालमत्तेचं आगीमुळे नुकसान होत असेल तर यामध्ये अशा सर्व बाबींचा यात समावेश होईल. या विम्यात अग्निविम्यात समावेश होईल. मग यामध्ये अग्निविम्यात कशाचा समावेश केला जाईल. अग्निविम्यामध्ये आगीमुळे मालाचं नुकसान झालं तर त्याचाही समावेश होईल. वीज पडली त्यामुळे मालमत्तेचं नुकसान झालं तरी देखील त्याचाही समावेश यात होईल. स्फोट झाला त्यामुळे मालमत्ता काहीतरी नुकसान झालं त्याचाही समावेश याच्यामध्ये केला जाईल. आणि ज्यामुळं मालमत्तेचं आगीपासून नुकसान होईल त्या सर्व बाबींचा समावेश अग्निविम्यामध्ये केला जाईल. अशा या अग्निविम्याचे प्रकार पडत आहेत. या ठिकाणी अग्निविम्याचे काही प्रकार पडतात. साधारणतः अग्निविम्याचे 9 प्रकार पडतात. अग्निविम्याचे 9 प्रकार पडतात. आपणाला ते 9च्या 9 प्रकार या ठिकाणी अभ्यासाच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. दीर्घोत्तरीसाठी प्रश्न येऊ शकेल, लघुत्तरेसाठी देखील येऊ शकेल किंवा फरकासाठी देखील येऊ शकेल. मग या ठिकाणी अग्निविम्याचे जे एकंदरीत 9 प्रकार आहेत क्रमाक्रमानं एक पाहू. पहिला मूल्याधारित विमा, व्हॅल्यूड पॉलिसी. मूल्याधारित या विम्याच्या अंतर्गत विमा कराराच्या वेळी विषय बाबीचे मूल्य निर्धारित केले जाते. म्हणजे वस्तूंचे किंवा सेवांचे किंवा मालमत्तेचे मूल्य अगोदरच निर्धारित केले जाते. विमाधारकाला जर आग लागून त्याचं जर काही नुकसान झालं तर विमा हमीदाराकडून त्याला त्या ठिकाणी विशिष्ट रक्कम अथवा नुकसान भरपाई म्हणून त्या ठिकाणी मिळते. मग ती विशिष्ट रक्कम कोणती मिळणार तर त्यानं विषय बाबीचं मूल्य जे निर्धारित केलं असेल, विषय बाबीचं जे मूल्य त्यानं निर्धारित केलं असेल ती रक्कम त्याला त्या ठिकाणी नुकसान भरपाई म्हणून दिली जाते. या सदरच्या विम्यामध्ये ज्या मालाच्या किंवा ज्या वस्तूंचं किंवा ज्या मालमत्तेचं किमती निश्चित करणं नंतर अवघड असतं. ज्या मालमत्तेचं ज्या मालाचं ज्या वस्तूंची किंमत
मालाचं नुकसान झाल्यानंतर निश्चित करणं अवघड असतं. अशा मालासाठी मूल्य निर्धारण करणं थोडंसं अगोदर सुलभ होतं आणि त्यानुसार त्या मालमत्तेचं नुकसान झालं तर त्याला तेवढी रक्कम पूर्वनिर्धारित मूल्य एवढी नुकसान भरपाई म्हणून दिली जाते. म्हणून मूल्याधारित विमा हा विषय बाबींचं जे मूल्य निर्धारित केलं असेल तेवढी रक्कम त्याला नुकसान भरपाई म्हणून दिली जाईल. मग ज्या मालमत्तेची किंमत ठरवणं नुकसानीनंतर अवघड जातं अशा मालासाठी मूल्य निर्धारण करणं सुलभ होतं. त्यासाठी मूल्याधारित विमा घेतला जातो. मग अशा कोणकोणत्या बाबी आहेत, अशा कोणकोणत्या वस्तू आहेत, अशी कोणकोणती मालमत्ता आहे की ज्यांचं मूल्य अगोदरच निर्धारित केलं जातं, नंतर ठरवणं फार अवघड जातं. उदाहरणार्थ, एखाद्या कलाकारानं एखादं चित्रकला काढली आणि तिचं नुकसान झालं तर तिचं मूल्य किती होतं नेमकं समजणार नाही. परंतु त्या चित्रकलेचं, त्या चित्राचं मूल्य जर अगोदरच निर्धारित केलं नुकसान होण्यापूर्वी तर त्याचं मूल्य त्या ठिकाणी घ्यायला, नुकसान भरपाई घ्यायला सुलभ जातं. कला, मग अशा कलाकारांच्या कला असतात त्यांचंही मूल्य निर्धारित करणं अवघड असतं. शिल्पकला, त्यांचंही मूल्य निर्धारित करणं अवघड असतं. चित्रकला, त्यांचंही मूल्य निर्धारित करणं अवघड असतं. अशा वस्तूंसाठी, अशा मालमत्तेसाठी मूल्याधारित विमा त्या ठिकाणी घेतला जातो. कला, चित्रकला, शिल्पकला. पुढचा दुसरा जो प्रकार आहे सरासरी विमा. कोणता प्रकार आहे? सरासरी विमा. या सरासरी विम्यामध्ये सरासरी कलमाचा समावेश असतो किंवा केला जातो. अचूक बाजार मूल्यावर जर विषय बाबीचा विमा काढला गेला नसेल, अचूक बाजार मूल्यावर जर विषय बाबीचा विमा काढला गेला नसेल, कमी रकमेचा विमा काढला गेला असेल तर विमाधारकास नुकसानीच्या टक्केवारी एवढी भरपाई या विम्याच्या अंतर्गत केली जाते. सरासरी म्हणजे जी काही नुकसान भरपाई झाली त्याच्या ॲव्हरेज दोन्ही भागून त्याला नुकसान भरपाई त्या ठिकाणी दिली जाते. मग जर रकमेचा विमा कमी असेल, विषयबाबीचा विमा अचूक बाजार मूल्यावर नसेल तर या ठिकाणी या विम्याच्या अंतर्गत म्हणजे सरासरी विम्याच्या अंतर्गत त्याला नुकसान भरपाई त्या ठिकाणी दिली जाते. उदाहरणार्थ 2 लाख रुपयाच्या वस्तू आहेत. वस्तू किती आहेत? 2 लाख रुपयाच्या आहेत. म्हणजे त्याचं बाजार मूल्य आहे, वस्तूंचं बाजार मूल्य आहे 2 लाख रुपये. त्या ठिकाणी त्याच वस्तूंचा 1 लाखाचा विमा असेल. बाजार मूल्य वस्तूंचं किती? 2 लाख. विमा कितीचा आहे? 1 लाखाचा असेल. आणि प्रत्यक्षात त्या वस्तूंचं 50,000 रुपयांचं जर नुकसान झालं असेल, किती हजाराचं? 50,000 रुपयांचं जर नुकसान झालं असेल तर विमा हमीदार त्या ठिकाणी विमाधारकाला 25,000 एवढी नुकसान भरपाई देईल. काय म्हणेल? मूल्य आहे 2 लाख, विमा आहे 1 लाख, मूल्य 2 लाखाचं आहे वस्तूचं, विमा उतरवला 1 लाखाचा, प्रत्यक्षात नुकसान आहे 50,000चं. मग 25,000 नुकसान भरपाई का? सरासरी काढायची. म्हणजे नुकसान जे 50चं झालंय त्याला 2नी भागल्यानंतर ती सरासरी 50ला 2नी भागल्यानंतर 25 एवढी सरासरी येते. म्हणून त्याला 25,000 एवढी त्या ठिकाणी नुकसान भरपाई दिली जाईल. मग त्या ठिकाणी त्याचा बाजार मूल्य 2 लाख आहे ते विचारात घेणार नाही.
त्याचा विमा 1 लाखाचा आहे ते विचार करणार नाही. नुकसान झाले ना 50,000चं, 50,000च्या सरासरी म्हणजे 2ने भागून त्याला त्या ठिकाणी नुकसान भरपाई म्हणून त्या ठिकाणी त्याला 25,000 रुपये रक्कम दिली जाईल. त्यानंतर तिसरा जो विम्याचा प्रकार आहे अग्निविम्याचा, तो आहे विशिष्ट विमा. कोणता आहे? विशिष्ट विमा. या विशिष्ट विम्याच्या अंतर्गत मालमत्तेचं बाजार मूल्य न विचारात घेता, मालमत्तेचं बाजार मूल्य विचारात न घेता त्या विषयबाबीचं ठराविक मूल्य निश्चित केलं जातं. ठराविक मूल्य निश्चित केलं जातं. अशा वेळी तोटा झाल्यास, नुकसान झाल्यास विमाधारकास विम्यात नमूद केलेली निश्चित रक्कम त्याला नुकसान भरपाई म्हणून दिली जाते, किंवा जी विशिष्ट रक्कम त्या विम्यात नमूद केलेली असेल तेवढी रक्कम त्याला नुकसान भरपाईची म्हणून दिली जाते. मग बाजार मूल्याचा या ठिकाणी विचार केला जात नाही. बाजार मूल्याचा विचार केला जात नाही. विषय बाबींचं ठराविक मूल्य निश्चित केलं जातं. विषय बाबीचं किंवा त्या वस्तूंचं निश्चित मूल्य निश्चित केलं जातं. अशा वेळी तोटा झाल्यास विमाधारकास जी रक्कम निश्चित केली जाईल, ठराविक मूल्य ठरवलं जाईल, तेवढीच त्याला त्या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल. मग त्या मालमत्तेचं बाजार मूल्य विचारात धरलं जात नाही. उदाहरणार्थ समजण्यासाठी 1 लाख एवढं वस्तूचं त्या ठिकाणी बाजार मूल्य आहे. बाजार मूल्य किती आहे? 1 लाख रुपये एवढं वस्तूचं बाजार मूल्य आहे. त्याचा त्या ठिकाणी 75,000 एवढा विमा आहे. बघा, 1 लाख आहे बाजार मूल्य मालमत्तेचं, वस्तूचं. विमा कितीचा आहे? 75,000 एवढा विमा आहे. आणि आगीमुळे नुकसान झालं त्या ठिकाणी, त्याचं त्या ठिकाणी 50,000 रुपयांचं. कितीचं झालं? 50,000 रुपयाचं नुकसान झालं. विमा आहे लाखाचा, बाजार मूल्य आहे लाखाचं. बाजार मूल्य लाख, विमा आहे 75 आणि नुकसान झाले 50,000चं. तर विमा संस्था किंवा विमा कंपनी त्या ठिकाणी त्याला लाख देईल, 75 देईल का 50,000 देईल? तर त्याचं ॲक्च्युअल नुकसान किती झाले? ठरलेलं विमा आहे त्याचं 75, पण नुकसान झाले 50. मग त्याला नुकसान भरपाई म्हणून रक्कम किती जाईल? 50,000 रुपये एवढी नुकसान भरपाई त्या ठिकाणी विमाधारकाला दिली जाईल. का बरं? तर त्याचं नुकसान आहे 50,000चं, म्हणून त्याला जेवढं नुकसान आहे तेवढी नुकसान भरपाई दिली जाईल. पुढचा विम्याचा जो प्रकार आहे चौथा, तरल विमा. तरल, फ्लोटिंग पॉलिसी. सदर जो तरलचा विमा आहे तो जर विमाधारकाचा मालमत्ता किंवा वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोदामामध्ये माल जर त्यानं ठेवला असेल, तर अशा वेळी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या मालासाठी किंवा त्या मालाचं प्रमाण देखील कमी किंवा जास्त होत जातं. वेगवेगळ्या ठिकाणी कमी जास्त होत जातं. अशा वेळी विमाधारक विशिष्ट विमा घेणं त्याला अवघड जातं. विशिष्ट विमा त्याला घेता येत नाही. एवढ्याच रकमेचा तेवढ्याच रकमेचा घेता येत नाही. अशा वेळी विमाधारक तरल विमा घेतो किंवा घेतला जातो. मग जेव्हा माल वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोदामामध्ये ठेवला जातो तेव्हा विशिष्ट रकमेचा विमा घेणं अवघड जातं. अशा वेळी विमाधारक त्या ठिकाणी तरल विमा घेतो. असा तरल विमा घेत असताना एक रकमी एक विमा हप्ता त्या ठिकाणी घेतला जातो.
वेगवेगळ्या ठिकाणी गोदामात ठेवलेल्या मालासाठी एक रकमी एक विमा हप्ता त्या ठिकाणी घेतला जातो. एक रकमी एक विमा हप्ता घेतला जातो. आणि वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेला माल, गोदामातील माल त्या ठिकाणी संरक्षित केला जातो, सुरक्षित केला जातो किंवा विमा घेतला जातो. पाचवा जो विम्याचा प्रकार आहे यानंतरचा अधिकतम विमा, एक्सेस पॉलिसी. जेव्हा वस्तूचं अथवा मालाचं मूल्य चढ उतार होत असतं, वाढत असतं किंवा कमी होत असतं, तेव्हा सामान्यपणे विमाधारक अधिकतम विमा घेतला जातो. मग या ठिकाणी विमाधारक या ठिकाणी एकच विमापत्र त्या ठिकाणी घेत नाही किंवा विमा पॉलिसी घेत नाही, तर विमाधारक त्या ठिकाणी 2 प्रकारची विमा घेतो, विमा पॉलिसी उतरवतो. त्यामधली एक असते साठ्याचं ठराविक रकमेपेक्षा कमी मूल्य होत नसेल, साठ्याचं ठराविक रकमेपेक्षा कमी मूल्य होत नसेल अशा रकमेसाठी एक विमापत्र, मालाचं विशिष्ट एक विमा मूल्य ज्याचं मूल्य विशिष्ट लेवलपेक्षा कमी होत नाही असं एक, आणि दुसरं विशिष्ट लेवलपेक्षा चढ उतार होणारं दुसरा रकमेसाठी एक स्वतंत्र विमापत्र. म्हणजे 2 विमापत्र घेतो, निश्चित रकमेचं एक आणि चढ उताराचं असं दुसरं विमापत्र घेतो. उदाहरणार्थ 1,50,000 आणि 2 लाख, 1,50,000 आणि 2 लाख या दरम्यान मालाच्या रकमेची चढ उतार होत असते. म्हणजे 1.5 लाख आणि 2 लाख या दरम्यान मालाची चढ उतार होते, रकमेची चढ उतार होते. 1 ते 1.5 ते 2 लाखापर्यंत मालाच्या रकमेची चढ उतार होते. मग अशा वेळी 1.5 लाखासाठी एक निश्चित विमापत्र, 1.5 लाख रुपयासाठी एक विमापत्र घेतलं जाईल त्या निश्चित रकमेचं, आणि दुसरं विमापत्र ते 50,000चं उतरवलं जाईल. यामध्ये 1.5 लाखाचं विमापत्र निश्चित रकमेचं आहे, त्यामध्ये रक्कम कमी जास्त होत नाही, परंतु 1.5 लाख ते 2 लाख यामध्ये रक्कम कमी जास्त होते, त्यासाठी स्वतंत्र विमापत्र घेतलं जाईल. हा झाला 5वा प्रकार. प्रकार आहे 6वा पुनर्स्थापना विमा, रिइन्स्टॉलमेंट पॉलिसी. पुनर्स्थापना, मालाची नुकसान भरपाई द्यायची नाही, मालाची मूल्याची नुकसान भरपाई, वस्तूचं मूल्य रकमेत मोजायचं नाही. जेवढी मालमत्ता नुकसान झालेली असेल तेवढी मालमत्ता भरपाई देण्याऐवजी तेवढी मालमत्ता पुनर्स्थापित करून द्यायची. नुकसान भरपाई करून देण्याऐवजी पुनर्स्थापित. गाडी जळाली आगीमुळं, गाडीची नुकसान भरपाई द्यायची नाही, तर गाडीच दुसरी द्यायची. म्हणजे वस्तूला वस्तू द्यायची. त्या ठिकाणी अशी पुनर्स्थापना करत असताना त्या मालमत्तेचा घसारा विचारात घेतला जात नाही. मग ती गाडी जुनी होती नवीन होती हे पाहायचं नाही, गाडी जळाली गाडीला गाडी नवीन द्यायची. सदर विम्याच्या अंतर्गत विम्याचा हप्ता हा कसा असतो, जास्त आकारला जातो, कारण पुनर्स्थापना आहे, वस्तू भरपाईच करून द्यायची. 7वा आहे व्यापक विमा. या व्यापक विम्याच्या अंतर्गत विमा हा आगीमुळं नुकसान झालं तर नुकसान भरपाई करून देतो, परंतु अग्निविमा, दंगली, युद्धामुळं जर मालमत्तेची काही हानी झाली, नुकसान झालं तर भरपाई करून देत नाही, नुकसान भरपाई करू देत नाही. परंतु या ठिकाणी व्यापक विम्याच्या अंतर्गत बऱ्याच जोखीम आहेत,
बऱ्याच ज्या नुकसान भरपाई आहेत त्या संरक्षित केल्या जाऊ शकतात. जसे की आगीमुळं नुकसान, स्फोटामुळं नुकसान, भूकंपामुळं नुकसान, पुरामुळं नुकसान जरी झालं तर त्या ठिकाणी व्यापक विम्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी अग्निविम्याच्या प्रकारात व्यापक विम्यानुसार नुकसान भरपाई त्या विमाधारकाला दिली जाईल. असा हा 7वा प्रकार आहे. प्रकार आहे या ठिकाणी 8वा प्रकार. 8वा संभाव्य तोटा विमा. अग्निविमा मूळतः भौतिक नुकसान भरपाईसाठी घेतला जातो. काहींना प्रश्न पडेल, भौतिक म्हणजे काय? जे उघड्या डोळ्यांना दिसतं, स्पर्श करू शकतो, ज्यांना स्वतःचं अस्तित्व आहे, त्याला म्हणायचं भौतिक वस्तू. त्याला आपण मूर्त म्हणू, दिसणाऱ्या, विजिबल किंवा फिजिकल. परंतु काही मालमत्ता अशी आहे की ती अदृश्य आहे, अमूर्त आहे. अशा मालमत्तेचं जर नुकसान झालं तर त्याला त्या ठिकाणी नुकसान भरपाई संभाव्य तोटा विमाअंतर्गत त्याला निव्वळ नफ्यातील झालेला तोटा, निव्वळ नफ्यातील झालेला तोटा, स्थायी शुल्काची भरपाई, वाढीव किमतीच्या खर्चासाठी भरपाई या ठिकाणी संभाव्य तोटा विमा अंतर्गत त्याला त्या ठिकाणी दिली जाते. म्हणून संभाव्य तोटा विमा हा देखील अग्निविम्याचा एक 8वा प्रकार आहे. 9वा आहे स्प्रिंकलर गळती विमा, स्प्रिंकलर लिकेज पॉलिसी. या विम्याच्या अंतर्गत आग धूर झालेलं नसताना स्प्रिंकलरमधून निघणाऱ्या फवाऱ्यांमुळं, स्प्रिंकलर म्हणजे कुठेतरी लिकेज झालं आणि त्यातून काहीतरी गळती झाली, त्यातून निघणाऱ्या फवाऱ्यामुळं झालेल्या नुकसानीविरुद्ध सदर विमा भरपाई देतो. जशी भोपाळ वायू दुर्घटना झाली होती, गॅस दुर्घटना होतात, त्यासाठी अशी स्प्रिंकलर गळती विमा प्रकार आहे. तथापि इमारतीची दुरुस्ती अथवा भूकंप, बदल, स्फोट, युद्ध यामुळे उद्भवलेल्या नुकसानीची भरपाई या विमा धोरणात समाविष्ट केली जात नाही. इमारतीची दुरुस्ती काढली, नुकसान झालं, बदल झाला, नुकसान झालं, भूकंप झाला, नुकसान झालं, स्फोट झाला, नुकसान झालं, युद्ध झालं, नुकसान झालं, त्याची नुकसान भरपाई या विमा प्रकारात दिली जात नाही. या विमा प्रकारात फक्त स्प्रिंकलरमधून निघणाऱ्या फवाऱ्यामुळं झालेल्या नुकसानीविरुद्ध सदरचा विमा नुकसान भरपाई करून देणारा आहे. असे हे 9 विम्याचे प्रकार या ठिकाणी स्पष्ट करता येईल. प्रामुख्यानं आपण परत एकदा या ठिकाणी विम्याचे प्रकार या ठिकाणी पाहू. अग्निविम्याची मूल्य आधारित विमा, सरासरी विमा, मूल्य आधारित विमा, सरासरी विमा, विशिष्ट विमा, तरल विमा, अधिकतम विमा, पुनर्स्थापना विमा, व्यापक विमा, संभाव्य तोटा विमा आणि 9वा आहे स्प्रिंकलर गळती विमा. अशा पद्धतीनं या ठिकाणी अग्निविम्याचे प्रकार 9 स्पष्ट करता येतील. यानंतरचा जो भाग आहे आपला वाहतूक, हा भाग आपल्या अभ्यासक्रमातून कोविड-19 या ठिकाणी वगळलेला भाग आहे. त्या वगळलेल्या भागानंतर आहे पुढचा भाग गोदाम, हा आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. थांबूयात आपण या ठिकाणी. सर्वांनी अभ्यास करा, नोट्स काढा.